संदर्भात आयोजित आजचा निवेदन देण्याचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे। आपल्याला माहित आहे की एक फसवी कर्जमाफी राज्य शासनानं आणि करत असताना इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही कर्जमाफी सामान्य माणसासाठी झाली का? खऱ्या अर्थानं कर्जमाफीचा लाभ हा खऱ्या शेतकऱ्याला पोचला का? आणि म्हणून गेल्या 6-8 महिन्याचा विचार केला तर आपण कुठलंही वर्तमानपत्र काढायचं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये एकही वर्तमानपत्र आपल्याला असं सापडलं आहे की ज्या वर्तमानपत्रामध्ये कर्जमाफीचा घोळ झालाय, कर्जमाफीची आकडेवारी चुकलेली आहे, कर्जमाफीच्या मध्ये अडचणी आहेत अशी बातमी नाही असं एकही वर्तमानपत्र आपल्याला त्या ठिकाणी सापडणार नाही। याचा अर्थ काय की सरकार दरबारी जो काही प्रयत्न आज चाललेला या कर्जमाफीच्या संदर्भात तो सपशेल आज फेल झालेला आहे आणि म्हणून आज आपल्याला रस्त्यावर उतरण्याची पाळी त्या ठिकाणी आली। आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की कर्जमाफी झाली त्यावेळी विधान परिषदेमध्ये मी भाषणामध्ये सांगितलं होतं की ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज फेडलेलं आहे। आमच्या पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे, इथं नवं जुनं करण्याची या ठिकाणी संकल्पना आहे। कर्ज जरी असलं तरी दुधाचा पैसा असेल, इतर पैसा असेल तर आम्ही कर्ज काढून सोसायटी नील करतो। आम्ही अडचणीत नव्हतो असं नाही, तर आम्ही सोसायटी नील करतो कारण की आम्हाला 100% सोसायटी नील असली पाहिजे, वसूल पात्र 100% वसूल झाला हे आम्हाला दाखवायचं असतं आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी नील करतो। आणि म्हणून आम्ही जो प्रामाणिकपणे ज्यांनी कर्ज फेडलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त निधी द्यावा ही आमची मागणी होती। दुर्दैवानं त्यांचा विचार न करता 25,000 रुपये फक्त देतो, लाखामागे 25% जास्तीत जास्त 25,000 त्या ठिकाणी दिले जातील अशा पद्धतीचं सांगण्यात आलं। मला वाटतं ते जर 70,000 भरले असेल तर त्याच्या 25% आहे, 50,000 असेल तर त्याच्या 25% आहे, म्हणजे 5 किंवा 10,000 रुपये त्या ठिकाणी येतात। आता गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजऱ्यातला माणूस ज्याचं पीक कर्ज समजा 50,000 असेल त्याच्या 25% एसटीच्या पैशाला त्याच्या तालुक्याला जायला तेवढे पैसे त्या ठिकाणी जाणार आणि म्हणून ही फसवी कर्जमाफी आहे। याचा खऱ्या अर्थानं लाभ शेतकऱ्याला नाही आहे, सामान्य माणसाला या ठिकाणी नाही आहे आणि जे निकष लावलेले आहेत ते निकष दुर्दैवी आहेत। 31 मार्च तुम्ही ज्यावेळी बँकेचा निकष या ठिकाणी ठरवता त्यावेळी इथं दुसऱ्या बाजूला कर्ज फेडायला केडीसी बँकेचं धोरण 31 जुलैपर्यंत तुम्ही वाढवून देता, मुदत देता की 30 जून पर्यंत आम्हाला कर्ज फेडता येतं। 31 जुलै ती मुदत वाढवून दिली आणि दुसऱ्या बाजूला मात्र 31 मार्च हा निकष तुम्ही त्या ठिकाणी लावत। आमची मागणी आहे की जे 2016 मार्च नंतरचे 30 जून पर्यंत ज्यांनी परतफेड प्रामाणिकपणे केलेला आहे त्यांचा समावेश तुम्ही यामध्ये करावा ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे। 15-16 मध्ये ज्यांचं कर्ज फिटलं असेल आणि 16-17 मध्ये ज्यांनी कर्ज फेडलं नसेल त्यांना लाभातून या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे। मग 15-16ला ज्यावेळी फेडलं, अडचणीत असताना फेडलं, 16-17ला काय तर अडचण आली असेल म्हणून त्याला त्यातून बाजूला ठेवायचं का? एकूण हा कारभार बघितला 1.5 लाखाच्या वरचं ज्याचं कर्ज असेल त्यानं पहिलं स्वतःचं कर्ज 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख रुपये पहिलं भरायचे आणि मग आमचे 1.5 लाख जमा होणार म्हणून या ठिकाणी सांगायचं। म्हणजे जेवण तुम्ही जेवा, ढेकर द्यायला आम्ही येतो असं सरकारचं काम या ठिकाणी। जेवणाचं काय बोलत नाही, ढेकर द्यायची मदत आम्ही करतो, तुम्हाला ढेकर द्यायला मदत करतो। म्हणजे आज जे काय सरकारचं धोरण आहे ते मदतीचं कुठलं नाही आहे, मदत ही नाही आहे, कसं तरी टिकू लावायचं काम शेतकऱ्याला करायचं ही भूमिका या ठिकाणी आहे। एकूणच सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण या ठिकाणी। शेतकऱ्याचं जीवन वाढवायचं नाही तर शेतकऱ्याचं मरण झालं पाहिजे हे धोरण सरकार या ठिकाणी करतं। आज ज्या दुर्दैवी धर्मा पाटील शेतकऱ्याने या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ त्या दुर्दैवी शेतकऱ्याला आली। 3 वर्ष तुम्ही काय झोपा काढत होता का? 3 वर्ष त्यानं हेटपाटे मारले त्यावेळी तुम्हाला त्याची जाग आली नाही का? ज्यावेळी दुर्दैवानं शेतकरीनं आत्महत्या केली, मृत्यू झाल्यानंतर तुम्ही म्हणता आम्ही त्याचा काय मोबदला देतो का? हो तुम्हाला बुद्धी सुचली नाही? मृत्यूपूर्वी त्याचा मोबदला दिला असता तर बिचाराचा जीव त्या ठिकाणी वाचला असता। परंतु हे सरकार मगाशी म्हणल्याप्रमाणे आपल्या सामान्य माणसासाठी नाही आहे, 2% उद्योगपतींसाठी हे सरकार या ठिकाणी काम करते। जो समाज आहे त्या समाजासाठी कुठेही काम या ठिकाणी करताना दिसून येत नाही। आता केंद्र शासनानं परवाच्या बजेटमध्ये सांगितलेलं
1.5 आम्ही या ठिकाणी तुम्हाला देऊ. आता हे बी गाजरच आहे, नाही ते काय खायला मिळणार नाही, हे नुसतं सांगायचं आपलं 1.5 तुम्हाला देतो. त्याचा निकष काय, 2014 साली ज्यावेळी सरकार आलं होतं त्यावेळी सांगितलं होतं की हमी भाव दुप्पट आम्ही देतो, उत्पन्नाच्या दुप्पट पैसे तुम्हाला देतो म्हणून त्यांची भाषणं आपण ऐकली. आता 2019 ची निवडणूक आलेली आहे, 1.5 देतो म्हणून या ठिकाणी सांगितलं. आता काही आरोग्य योजना कुठली तरी या ठिकाणी काढलेली आहे, 10 कोटी मला वाटतं, 10 कोटीच ना आकडा, 10 कोटी कुटुंबांना त्या ठिकाणी देणार. या 10 कोटी कुटुंबापैकी किमान एक जरी आजारी पडला आणि त्याला 50,000 खर्च झाला तर गणित मांडा किती रुपये या ठिकाणी द्यायला लागतील. आणि बजेटमध्ये तरतूद किती आहे, 2,000 कोटीची तरतूद केलेली आहे. जर या 10 लाख कोटी लोकांचा कुटुंबाचा जर विमा उतरायचा असेल तर किमान 1.5 लाख कोटी रुपये विम्याचा हप्ता या ठिकाणी द्यावा लागेल. म्हणजे करायचं काहीच नाही, फक्त घोषणा आणि बोलायचं, बोलाची कडी आणि काय म्हणतात तशा पद्धतीनं या ठिकाणी चालू आहे. म्हणजे फक्त बोल बच्चन सरकार बनायला काय हरकत नाही, घोषणाबाज सरकार, बोल बच्चन सरकार या पद्धतीने या सरकारची उल्लेख आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा घोळ चालू आहे. ऑनलाईन केलं, आज ऑनलाईनचं इंटरनेट कनेक्शन अनेक तालुक्यामध्ये नाही आहे, बिचारे शेतकरी गेला त्या ठिकाणी भरून आला. आज तुम्ही म्हणता पारदर्शक कारभार केला, आमच्याकडे यादी आहे, अनेक लोक सरकारी कर्मचारी असतील, वेगवेगळ्या घटक असतील जे अपात्र आहेत ते पात्र म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. मग तुमची यादी कशी झाली हो, कशा पद्धतीनं तुमची यादी पात्र झाली, म्हणजे तुमचा घोळ नक्की या यादीमध्ये आहे हे स्पष्ट या ठिकाणी होतंय. आणि म्हणून आम्ही आज हे निवेदन या ठिकाणी देतो, सरकारला याची जाग आली पाहिजे. माझं पालकमंत्र्यांना देखील या ठिकाणी आव्हान आहे की जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जास्त लक्ष देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी जास्त लक्ष द्या. जो गरीब शेतकरी आज अडचणीत आहे, एखादी पालकमंत्र्यांना बैठक बोलवली पाहिजे. आज साखरेचे भाव पडलेले आहेत, गेले 1 महिना झाला आम्ही विनंती करतोय की काहीतरी निर्णय घ्या. FRP देता येत नाही अशी साखर कारखानदारांची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. 2500-2800 रुपयावर साखर या ठिकाणी आलेली आहे, परंतु पालकमंत्र्यांना त्याला वेळ नाही. कला महोत्सव भरवायला त्यांना वेळ आहे, आता वेगवेगळे कार्यक्रम करायला त्यांना वेळ आहे, परंतु शेतकऱ्यासाठी काय करावं, कशा पद्धतीने करावं यासाठी बिचारायला या ठिकाणी वेळ नाही. बाकीच्या गोष्टीला मात्र वेळ भरपूर त्यांच्याकडे या ठिकाणी आहे. आणि म्हणजे ज्यांना शेतकऱ्याची कमाई नाही आहे, शेतकऱ्याबद्दल आत्मीयता नाही आहे, दुर्दैवाने अशी माणसं आज सत्तेमध्ये बसलेली आहेत, त्यांच्याकडून आपल्याला न्याय मिळणार नाही. बजरंग तात्या म्हणले तसं, त्यांच्याकडून आपल्याला न्याय मिळणार नाही. आपल्याला ओरडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. ही कर्जमाफी सुद्धा कधी झाली, ज्यावेळी संघर्ष यात्रा आम्ही या राज्यामध्ये काढली त्यावेळी कर्जमाफी या ठिकाणी केली. 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की कर्जमाफीनं प्रश्न सुटणार नाही, कर्जमाफीपेक्षा आम्ही उत्पन्न वाढीचा विचार या ठिकाणी करतोय. परंतु ज्यावेळी रेटा वाढला, जनतेचा रेटा वाढला, त्यावेळी त्यांना कर्जमाफी घेण्याचं काम या ठिकाणी भाग पडलं. आज तुम्ही देताना सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी दिलेलं नाही. मी मागच्याही म्हणलं ताट वाढून ठेवलंय, खरं त्यातलं एकही अन्न शिजलेलं नाही, सगळं अर्धवट खायला या ठिकाणी दिलेलं अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे. आणि म्हणून आमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या रितसर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या ठिकाणी देणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी शासनाकडे जाऊन या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी आमची साधारणपणे अपेक्षा असणार आहे. आज घरामध्ये 8 आणि 7 उतारा जर वेगवेगळा असेल एका कुटुंबामध्ये तर त्या कुटुंबातलं एकाच कर्जमाफी होणार. आता काही सोसायटीमध्ये सगळ्यांची झालेली आहे, काही सोसायटीमध्ये झाली, काही ठिकाणी झालेलं नाही. मग तुमचा निकष कसा लावला तुम्ही? काही ठिकाणी तुम्ही हे या पद्धतीने एका कुटुंबातली 4 माणसं असतील तर त्याची कर्जमाफी तुम्ही केलेली आहे, मात्र काही सोसायट्यांमध्ये तुम्ही करत नाही. मग नेमकं तुमचं धोरण काय आहे? तुमचं धोरण फसवा फसवीचं धोरण आहे. हा लाभ शेतकऱ्याला मिळू नये या पद्धतीचं धोरण आहे. आमची माहिती जी आहे आता मार्चच्या बजेटमध्ये आम्ही त्याच्यावर मार्चच्या अधिवेशनामध्ये बोलू. 34,000 कोटी रुपये दिले म्हणतात, 34,000 मधले 20,000 कोटी सुद्धा या ठिकाणी गेलेले नाहीत अशी आमची माहिती या ठिकाणी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये परवा आता सोलापूरची बी माहिती घेतली, तिथं 20-25 हजार अपात्र आहेत. आमच्या एकट्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 2,48,000 किमान शेतकरी या ठिकाणी या कमामध्ये आहेत. त्यातल्या फक्त 50, 60, 70, 80 हजार लोकांना याचा लाभ या ठिकाणी मिळाला अशी आकडेवारी खरी माहित नाही अजून.
मिळाला का नाही कोणाला माहित नाही. म्हणतात नुसतं अधिकारी म्हणतात, बाकीचे म्हणतात दिलं पाहिजे म्हणून. आणि म्हणून हा लढा जो काय तो लढा आपल्याला थांबवून चालणार. 9 ते 7 मंत्रालय चालू ठेवा म्हणून सांगू आपण. बघा जेवढे अधिकारी आहेत सगळे मंत्री आहेत हे रात्रीत 9 ते 7 तिथं काम करून दाखवू द्या. आमचं जसं रोटेशन महिन्याला बदलतंय तसं मंत्रालयाचं पण रोटेशन बदला. कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचं देखील रोटेशन बदला. सरकारी कर्मचारी जे ऑफिसमध्ये येतात त्यांची बी वेळापत्रक तसंच बदला. आम्हाला 9 ते 7 देतात त्यांचं बी टाइम टेबल 9 ते 7चं ठेवून टाका. अधिकारी वर्ग येऊ दे रात्री 9 ते 7 आणि काम करू दे. म्हणजे मग कळल की शेतकऱ्याचं काय हाल होतात, शेतकऱ्याला काय त्रास होतोय. आणि म्हणून आज हा शेतकरी कर्जमाफीच्या विषयातलं आपण निवेदन देणार आहे. पुढच्या आठवड्यातली तारीख थांबवून कृषी पंपाची कनेक्शन आज मिळालेली नाही. हजारो कृषी पंपाची कनेक्शन पेंडिंग आहेत प्रत्येक तालुक्यामधली. आणि म्हणून ज्या ज्या तालुक्यातले लोक आले त्यांना माझी विनंती आहे की पुढच्या 8 दिवसानंतर अशाच पद्धतीने MSEB कार्यालयावर देखील आपल्याला जावं लागेल. मागच्या वेळी आपण गेलो होतो त्यावेळी आपल्याला सगळी आश्वासनं दिली की महिन्याला जनता दरबार घेतो, महिन्याला उद्योग मित्र का काहीतरी त्याला म्हणतात ती कमिटी आहे, त्या कमिटीची मिटिंग घेतो आणि सगळे प्रश्न सोडवतो. 6 महिने झालं लेखी आपल्याकडे आश्वासन आहे. MSEBला लेखी आपल्याला आश्वासन दिलं परंतु कुठलंही आश्वासन त्या ठिकाणी पूर्ण केलेलं नाही. आणि म्हणून MSEBवर देखील पुढच्या 8 दिवसानंतर या ठिकाणी आपल्याला मोर्चा काढावा लागेल. तो निश्चितपणे आपण या ठिकाणी काढायचा आपण या ठिकाणी तारीख मी निश्चितपणे या ठिकाणी ठरवतो. हे देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित आहे. आणि गोकुळच्या बाबतीत आपण काही शांत बसलेलं नाही. हळवणकर परवा काहीतरी बोललो अर्थ शांत बसला म्हणून. त्यामुळं हळवणकरांना मला सांगायचं पूर्वी चंद्रकांत दादा मंत्री जाहीर करायचे आता हळवणकर जाहीर करायला लागले. आता मला वाटतं महेश जाधव सुद्धा उद्या म्हणतील कोणाला तर मंत्री करतो म्हणून. तर भाजपमध्ये काही खरं नाही कोण काय सांगायला लागतात. हळवणकरांना मला सांगायचं आहे आम्ही सहकार न्यायालयामध्ये दाद मागितलेला आणि तुम्ही जर एवढंच तुम्हाला जर पारदर्शक वाटत असेल तर हिंमत असेल तर त्या गोकुळवर प्रशासक नेमायचा निर्णय तुम्ही या ठिकाणी घ्या. आम्ही घर बसलेलो नाही. सहकार न्यायालयामध्ये आपण गेलेलो आहे. सहकार न्यायालयामध्ये 1 महिना वाढ बघणार आहे. 2 तारखा आपल्या सहकार न्यायालयाच्या झालेल्या आहेत. पुढच्या तारखेला सहकार न्यायालयामध्ये काय होतं बघणार. नाहीतर हायकोर्टात मुंबईमध्ये जाऊन सहकार न्यायालयानं हे टाइम बाउंड किमान 3 महिन्यामध्ये याचा निर्णय घेतला पाहिजे हे आपण या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे कुणी समजू नये दूध उत्पादकाचा विषय आम्ही मागे ठेवलेला. दूध उत्पादकाच्या विषयामध्ये देखील आम्ही नेहमीच अग्रेसर राहणार आहोत. आणि गोकुळचं दुकान बंद झाल्याशिवाय शेतकऱ्याचं दुकान चालू झाल्याशिवाय आम्ही काय बसणार नाही हे देखील जाहीरपणे मला हळवणकरांना या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून आता एक 15 जण आम्ही प्रमुख मंडळी 60 महिने आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामधले प्रामाणिक शेतकऱ्यांनी ज्यांनी कर्ज फेडलेले आहे त्याचा याला काही फायदा त्या ठिकाणी होत नाही. आकडेवारींचा घोळ चालू आहे, ऑनलाईनचा घोळ चालू आहे. आणि मुळात राज्य शासनाचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण हे राज्य शासनाचं धोरण आहे. शेतकऱ्याला जीवन ठेवायचं काम हे धोरण राज्य शासनाचं या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून प्रामाणिक ज्यांनी कर्ज फेडलेले आहेत एका बाजूला राज्य शासन म्हणतंय की आर्थिक वर्ष मार्च या ठिकाणी धरणार, दुसऱ्या बाजूला DCC बँकाचं धोरण आहे 30 जूनपर्यंत कर्ज फेड या ठिकाणी करावी या पद्धतीचं धोरण आहे. आमचा मुद्दा हाच आहे की 30 जून किंवा जुलैपर्यंत ज्यांनी कर्ज फेडलेले आहेत तो प्रामाणिक कर्जदार धरा, त्याला 25,000 द्या. नाहीतर त्याला थकबाकीदार 31 मार्चला धरा आणि थकबाकीचे पैसे त्या ठिकाणी द्या. दोन्हीपैकी कुठला तरी निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. त्याला धड तुम्ही थकबाकीदार ठरवत नाही आणि धड प्रामाणिक भरले ते 31 मार्चपूर्वी भरले नाहीत म्हणून त्याला 31 जुलैपर्यंत भरले म्हणून त्याला त्या ठिकाणी तुम्ही लाभ देत नाही. म्हणजे दोन्हीपासून वंचित ठेवायचं काम या ठिकाणी करतात. किमान 1.5 लाख शेतकरी या कोल्हापूर जिल्ह्यामधले या सगळ्या प्रक्रियेपासून वंचित या ठिकाणी होणार आहेत. राज्य शासनाला ठरवलं की एका कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला लाभ देणार. आता काही सोसायट्यांमध्ये सगळ्यांना लाभ दिला जातोय, काहीमध्ये दिला जात नाही. त्याचं धोरण निश्चित नाही. 1.5 लाखाच्या वरचं जे काही कर्ज आहे ते पहिले 1.5 लाख तुम्ही शेतकऱ्यांना भरावेत आणि मग वरचे आम्ही भरतो. म्हणजे पहिलं तू जेव आणि मग ढेकर देतो आम्ही असं म्हणण्याची राज्य शासनाचं धोरण आहे. म्हणजे आमचं म्हणणं काय की तुमची जी काही कर्जमाफी तुम्ही देणार आहे ती तुम्ही भरा. 1.5 लाख शेतकरी भरायची 1.5 लाख त्याची ताकद असती तर तो थकबाकीत गेलाच नसता. मुळात ज्याची ताकद नाही त्याला तुम्ही मदत करणार आहात का नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणून आमचं मागणं आहे
की हे 1.5 लाख शेतकरी भरेल, तुम्ही पहिलं त्याचं भरून अकाउंट नील करा आणि राहिलेलं तो शेतकरी भरेल त्यालासुद्धा हप्ते द्यावा अशी आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी असणार आहे. आणि म्हणून ह्या फसव्या कर्जमाफीचा निषेध आम्ही करतो आणि राज्य शासनानं पुन्हा याचा आढावा घेऊन जे अपात्र झालेले आहेत त्यांना अपात्र करावं अशी आमची मागणी.